इथिल फिनिल काय आहे तर कीटोन. इथिल फिनिल काय आहे तर कीटोन. सो इथिल फिनिल कीटोन ला हायड्रोजाईन बरोबर ट्रीट केलं आणि KOH आणि इथिलीन ग्लायकॉल आहे हा. कोण आहे हा? कोण आहे हा? इथिलीन काय आहे तर ग्लायकॉल. आता इथिल फिनिल कीटोन म्हणजे कोण असतं? CH3 CH2C डबल बॉन्ड O इथं काय येणार आहे तर C6H5. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट करणार? हायड्रोजाईन बरोबर C6H5NH2. हा एवढा पार्ट काय होणार आहे तर रिमूव्ह OH2. काय रिमूव्ह होणार आहे? OH2 रिमूव्ह होणार आहे. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झालं. मग हा इथिल फिनिल कीटो हायड्रोजाईन इथिल फिनिल कीटो हायड्रोजाईन काय होणार आहे तर फॉर्म होणार आहे. आणि ह्याला जेव्हा आपण कशाबरोबर ट्रीट करणार आहे? इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल म्हणजे CH2OH परत काय येणार आहे तर CH2OH. हा इथिलीन ग्लायकॉल. ह्या इथिलीन ग्लायकॉल बरोबर ट्रीट करणार इन प्रेझेन्स ऑफ KOH. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? KOH. तर हा एवढा पार्ट रिमूव्ह होणार. डबल बॉन्ड अँड सिंगल बॉन्ड. सो आपल्याला मिळताना इथं काय मिळणार आहे तर CH3 CH2 इथं परत CH2 आणि इथंच काय येणार आहे तर C6 काय येणार आहे तर H5. सो N प्रोपिल बेन्झिन कोण फॉर्म झाला? कोण फॉर्म झाला? N प्रोपिल बेन्झिन. कोण फॉर्म झाला? N प्रोपिल बेन्झिन. कोण फॉर्म झाला? N प्रोपिल बेन्झिन. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? ऑप्शन काय येणार आहे ह्यामध्ये? N प्रोपिल काय येणार आहे तर बेन्झिन. पुढं 2 प्रोपेनॉन BaOH ट्वाइस AH2O. आपण आत्ताच केलं ना प्रोपेनॉनचं रिॲक्शन. हे वालं प्रोपेनॉन आहे. CH3C CH3 डबल बॉन्ड O प्लस CH3C डबल बॉन्ड O काय तर CH3. परत हा जो CH3 अल्फा कार्बन H प्लस CH2C डबल बॉन्ड O CH3 हा मायनस. प्लस ला काय जॉईन होणार आहे? मायनस. मायनस ला काय जॉईन होणार आहे तर प्लस. सो CH3C CH3OH CH2C डबल बॉन्ड O CH3. अल्फा कार्बन बीटा कार्बन. अल्फा कार्बन मधला हायड्रोजन आणि बीटा कार्बन मधला काय रिमूव्ह होणार आहे तर OH. इथे डबल बॉन्ड येणार आहे. सो 4- मिथिल पेन-3- EN 4- मिथिल पेन-3-EN-2- काय येणार आहे तर ONE. येते का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? Next, what type of reaction is the formation of aldol from aldehyde? Aldol from aldehyde is a which type of reaction? Addition. कारण addition followed by काय आहे तर elimination. मग aldol फॉर्म होता ना म्हणजे CHO ग्रुप पण आणि OH ग्रुप पण असायला काय असणार आहे तर aldol ऍडिशन असतं. पहिली स्टेप ऍडिशनची असते. नेक्स्ट आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोविंग कीटोन. इथिल फिनिल कीटोन आताच बघितली इथिल फिनिल कीटोनची रिॲक्शन. इथिल फिनिल कीटोन हायड्रोजाईन बरोबर ट्रीट केलं तर आपल्याला मिळतंय इथिल फिनिल कीटोन हायड्राझोन आणि मग त्यातला N2 रिमूव्ह होत आहे आणि आपल्याला मिळताना काय मिळतंय तर N प्रोपिल बेन्झिन. काय मिळतंय? N प्रोपिल बेन्झिन. काय मिळतंय? N प्रोपिल बेन्झिन. पुढं Which of the following aldehyde is less reactive towards nucleophilic substitution? Benzaldehyde. Benzaldehyde less reactive towards nucleophilic substitution कारण benzaldehyde मध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. कसला स्ट्रक्चर आहे? तर रेझोनन्स मध्ये जास्त बिझी असणार आहे ऍडिशन पेक्षा. कार्बोनिल कार्बनच्या C डबल बॉन्ड O मध्ये ऍडिशन होण्यापेक्षा रेझोनन्स मध्ये काय असणार आहे जास्त. कारण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. कसला ग्रुप आहे? नेक्स्ट आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोविंग रिॲक्शन. आता हा ऍसिटाल्डिहाइड आहे. त्याचं आपण बघितलंय ऍसिटाल्डिहाइडचं. ऍसिटाल्डिहाइड डायल्यूट OH.
CH3C डबल बॉन्ड ओ H, तर काय CH3C डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड काय तर H. हा सेकंड मॉलिक्युलचा अल्फा कार्बन, सेकंड मॉलिक्युलचा अल्फा कार्बन स्प्लिट होणार H प्लस आणि CH2C डबल बॉन्ड ओ H मायनस मध्ये. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. सो याचं नाव येणार आहे 1 2 3 4. हिट करून एंड पर्यंत सांगितलं ना, हिट करून एंड पर्यंत काय येणार आहे तर व्यू डॅश काय आहे 2 डॅश ई एन डॅश 1 डॅश काय येणार आहे तर ए व्यू डॅश 2 डॅश ई एन डॅश 1 डॅश काय येणार आहे तर ए. लक्षात मी काय सांगते? येस ऑर नो? ओके. नेक्स्ट, which of the following is a Clemenson's reduction reaction? Clemenson's reduction reaction कोणती असते? झिंक अमाल्गम प्लस आपण काय यूज करतो तर कॉन्सन्ट्रेटेड HCl. झिंक अमाल्गम प्लस आपण काय यूज करतो? कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि त्यामध्ये मिथाइल ग्रुप मिळतो. कसला ग्रुप मिळतो? मिथाइल. नेक्स्ट, आयडेंटिफाय ए इन द फॉलोइंग रिएक्शन. हा टर्शरी अल्कोहोल आहे. कसला अल्कोहोल आहे? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मध्ये असते. काय असणार आहे? कीटोन प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट काय देते तर टर्शरी अल्कोहोल. CH3C CH3 डबल बॉन्ड O प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट CH3Mg काय येणार आहे तर Br. तुम्हाला बघितल्या लक्षात आला पाहिजे, ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे आणि टर्शरी अल्कोहोल मिळालाय. ग्रिग्नार्ड्स रिएजंट आणि टर्शरी अल्कोहोल मिळालाय म्हणजे कीटोन ऍडिशन रिएक्शन. ग्रिग्नार्ड्स रिएजंटचं ऍडिशन असते. मग हा बॉन्ड इथं काय होणार आहे? शिफ्ट, इथं मायनस आणि इथं काय येणार आहे तर प्लस. हा मायनस आणि हा काय तर प्लस. मायनसला काय जॉईन होणार आहे तर प्लस, प्लसला काय जॉईन होणार आहे तर मायनस. सो इथं काय येणार आहे? CH3C CH3 OMG काय येणार आहे तर Br. सिंगल बॉन्ड काय आहे तर CH3. ह्याला आपण काय म्हणतो? Mg कॉम्प्लेक्स. ह्याला कशाबरोबर ट्रीट करायचं? वॉटर इन ऍसिडिक कंडिशन. HOH आहे, हा O मायनस आहे आणि हा MgBr काय तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस. मग प्लसला प्लस रिप्लेस झाला तर इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड C CH3 CH3 इथं काय येणार आहे तर OH प्लस इथं काय येणार आहे तर MgBr आणि इथं काय आहे तर OH. काय नाव आहे सांगायचं? ए कोण असणार आहे सांगा? आयडेंटिफाय ए म्हटले, ए कोण असणार आहे? ए कोण असणार आहे? ऍसिड. ए कोण असणार आहे? ए कोण असणार आहे? ऍसिड. CH3C CH3 डबल बॉन्ड O. Acetone plus Grignard's reagent gives Mg complex. Water bubble treatment. Next, which of the following compound is highly reactive towards hydrogen cyanide? आता न्यू ऍडिशन रिएक्शन, जे ऍडिशन रिएक्शन्स असतात त्या ऍडिशन रिएक्शन्सची रिएक्टिव्हिटी काय असते तर सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण असतो तर फॉर्माल्डिहाइड. त्यापेक्षा कमी कोण असतो तर एनिअल्डिहाइड. त्यापेक्षा नंतर कोण असतो तर कीटोन. असं का? तर फॉर्माल्डिहाइड मध्ये स्टरिक हिंडरन्स 0 असतं आणि इंडक्टिव्ह इफेक्ट पण नसतं. अल्डिहाइड मध्ये एक अल्काइल ग्रुपचा इंडक्टिव्ह इफेक्ट असतो, म्हणजे एनी अल्डिहाइड एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड मध्ये. आणि कीटोन मध्ये किती इंडक्टिव्ह इफेक्ट असतात तर 2 अल्किल ग्रुप असतात इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणारे, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि स्टरिक हिंडरन्स पण असतो. आणि काय असतो? आणि काय असतो? स्टरिक हिंडरन्स. सो सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह फॉर्माल्डिहाइड. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह फॉर्माल्डिहाइड. नाउ नेक्स्ट, जेवढे काय ऍडिशन रिएक्शन आहेत HCN NaNH ग्रिग्नार्ड्स रिएजंट आणि ऍडिशन ऑफ अल्कोहोल, जेवढे काही न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स आहेत त्या सगळ्यासाठी हीच ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी आहे. फॉर्माल्डिहाइड, एनिअल्डिहाइड आणि मग कोण येणार आहे तर कीटोन. फॉर्माल्डिहाइड, एनिअल्डिहाइड आणि मग कोण येणार आहे तर कीटोन. नेक्स्ट, what is the reagent used in the Itard's reaction? इटार्ड्स रिएक्शनला आपण काय यूज करतो तर क्रोमिल कॉम्प्लेक्स. इटार्ड्स रिएक्शनला आपण काय यूज करतो? क्रोमिल क्लोराइड यूज करतो. काय यूज करतो? क्रोमिल क्लोराइड. नेक्स्ट,
which reaction intermediate is formed during condensation reaction between acetaldehyde and formaldehyde. जेव्हा रिएक्शन होते ऍसिटाल्डिहाइड आणि फॉर्माल्डिहाइडची कंडेन्सेशनची कोणता इंटरमिजिएट फॉर्म होतो हे बघा. हा तुमचा फॉर्माल्डिहाइड हा फर्स्ट मॉलिक्यूल म्हणूनच बिहेव करणार आहे जर कंडेन्सेशन रिएक्शन होत असेल तर, अल्डोल कंडेन्सेशन होत असेल तर त्या केसमध्ये फॉर्माल्डिहाइड तुमचा फर्स्ट असणार आहे आणि ऍसिटाल्डिहाइड तुमचा काय असणार आहे तर सेकंड असणार आहे. मग ऍसिटाल्डिहाइड मध्ये इथं काय असणार आहे तर H प्लस आणि इथं काय असणार आहे तर CH2C डबल बॉन्ड H. हा काय येणार आहे तर मायनस. सो हा बॉन्ड इथं काय झाला शिफ्ट, इथं मायनस आणि इथं काय येणार आहे तर प्लस. ठीक आहे. मग हा OH इथं आला तर इथं फॉर्म काय होत आहे HCH, इथं काय येणार आहे तर OH आणि C वरती चार्ज काय येतोय प्लस आहे ना, मग कोणता इंटरमिजिएट फॉर्म होणार आहे मग परत हा इथं पुढे फॉर्म होणार ना CH2C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर H. सांगा कोणता येणार सांगा कोणता होतो which reaction intermediate is formed during the condensation reaction between acetaldehyde and formaldehyde. रिएक्शन तर दाखवली, आन्सर सांग. तुम्ही सांगा मी नंतर मी चेक करते. कोणतं डी. कोणता क्वेश्चन होता तो 20 सांगा. का समजते का CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर H आणि त्यावरती परत निगेटिव्ह चार्ज असणार आहे. कसा चार्ज असणार आहे निगेटिव्ह. येते लक्षात मी काय सांगते येस और नो. ठीक आहे. व्हॉट इज द रिटार्ड रिएक्शन झालंय नायट्रेशन. ओके हे ऍक्च्युली नाही आहे आपल्याला, हे नाहीच आहे पोर्शन मध्ये. अल्डिहाइड्स अँड कीटोन सांगा. अल्डिहाइड्स अँड कीटोन्स व्हेन ट्रीटेड विथ हायड्रोजाइन फिनिल हायड्रोजाइन, फिनिल हायड्रोजाइन बरोबर ट्रीट केलं तर आपल्याला काय मिळतंय फिनिल हायड्रोझोन मिळतंय. फिनिल हायड्रोजाइन बरोबर जर आपण ट्रीट केलं तर आपल्याला काय मिळतंय फिनाइल हायड्रोझोन. ओके नेक्स्ट मोस्ट रिएक्टिव्ह टुवर्ड्स हायड्रोजन सायनाइड आपण बघितलं, फॉर्माल्डिहाइड असते मोस्ट रिएक्टिव्ह. ठीक तर हे तर काय सांगा. C6H5 आहे, C डबल बॉन्ड O CH3 आहे. C6H5 C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे इथं फक्त हायड्रोजन येणार दोन, म्हणजे हा काय येणार आहे C6H5 CH2 सिंगल बॉन्ड CH3 म्हणजे याचं नाव काय असणार आहे तर इथाइल बेन्झिन. काय नाव असणार आहे याचं इथाइल बेन्झिन. येतंय लक्षात येस ऑर नो. येस ऑर नो. ओके ठीक आहे. नाव रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स बघूया. काय बघा आयडेंटिफाय द टेस्ट फ्रॉम द फॉलोइंग so that aldehyde when boiled with ammonical silver nitrate solution deposits silvers. 3 टेस्ट आहेत. एक आहे टोलिन्स रिएजंट टेस्ट, एक आहे
फेलिंग्स सोल्युशन काय आहे तर टेस्ट, आणि एक काय आहे तर स्किप्स बेस. हे तिन्ही टेस्ट फक्त अल्डिहाइडलाच पॉझिटिव्ह आहेत. कोणाला पॉझिटिव्ह आहेत? टोल्युन्स रिएजंटलाच आपण कसली टेस्ट म्हणतो तर सिल्वर मिरर टेस्ट. का सिल्वर मिरर टेस्ट म्हणतो? कारण सिल्वर डिपॉझिट होते. सिल्वर मिरर का म्हणतो? कारण कोण डिपॉझिट होते? सिल्वर. कोण डिपॉझिट होते? सिल्वर. ओके, एकच मिनिट. बरं, नेक्स्ट बघा, टोल्युन्स रिएजंट टेस्टला कोणती टेस्ट आहे तर सिल्वर मिरर टेस्ट असते. त्यामध्ये कोण डिपॉझिट होते तर सिल्वर डिपॉझिट होते. फेलिंग सोल्युशन टेस्टला क्युप्रिक आयन Cu2 प्लस आयन कशामध्ये कन्वर्ट होतो तर Cu2O. कसला प्रेसिपिटेट मिळतं? रेड प्रेसिपिटेट. स्किप्स बेस जेव्हा आपण बनवतो तो कसा असतो तर कलरलेस असतो. कसा असतो? कलरलेस. आणि मग जर अल्डिहाइड मध्ये जर त्याला ऍड केलं, कशामध्ये ऍड केलं? पिंक किंवा रेड किंवा मेजेंटा कलर येते. पिंक किंवा रेड किंवा कसला कलर येतो तर मेजेंट. So identify the test from the following so that aldehyde when boiled with ammonical silver nitrate solution deposits what? Silver. कोणती टेस्ट असणार आहे तर टोल्युन्स टेस्ट. भक्ती आणि यशस्वी इथं लक्ष द्या. नेक्स्ट, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑब्टेन इन द फॉलोइंग केस? आता इथं काय दिलेलं नाहीये, काय दिलेलं नाही तर काय घ्यायचं? LiAlH4 घ्या तिथं. इन ऍसिडिक कंडिशन रिडक्शन आहे, आणि अल्डिहाइडचं रिडक्शन झालं तर कसला अल्कोहोल मिळते तर प्रायमरी अल्कोहोल. इथं LiAlH4 घ्या. काय घ्या? LiAlH4. त्याची रिॲक्शन कसं असतं? इथं C डबल बॉन्ड O, इथं काय आहे तर H, तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर CH2 काय येणार आहे तर OH. हा अल्डिहाइड आहे CHO, ह्याचं रिडक्शन केलं LiAlH4 इन व्हॉट कंडिशन? ऍसिडिक कंडिशन. मिळणार काय आहे तर CH2OH, प्रायमरी अल्कोहोल. LiAlH4 घ्या तिथं. काय घ्या तिथं? LiAlH4. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट अंडरगो हॅलोफॉर्म रिएक्शन्स? आता मला सांगा, हॅलोफॉर्म रिएक्शन्स कोण दाखवतात? विच ऑफ द फॉलोइंग अंडरगोज हॅलोफॉर्म रिएक्शन्स? हॅलोफॉर्म रिएक्शन एक तर ऍसिटाल्डिहाइड दाखवते. कोण दाखवते? ऍसिटाल्डिहाइड. किंवा कोणताही कीटोन ज्यामध्ये मिथाइल ग्रुप आहे, कोणताही कीटोन ज्यामध्ये मिथाइल ग्रुप आहे, आणि सेकंडरी अल्कोहोल ज्याच्या सेकंड कार्बनलाच काय असायला पाहिजे? OH. ज्याच्या सेकंड कार्बनलाच काय असायला पाहिजे? OH. मग कोणता असणार आहे? ह्यामध्ये ब्युटेनॉन, हे बघा, प्रोपेनॉन म्हणजे CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 आहे, हा प्रोपेनॉन आहे. ब्युटेनॉन CH3CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3, म्हणजे पण हा पण मिथाइल कीटोन आहे आणि हा पण मिथाइल कीटोन आहे. प्रोपेनॉल जो असतो तो CH3CH2C डबल बॉन्ड O काय आहे तर H आहे का? हा ह्यामध्ये मिथाइल ग्रुप आहे, म्हणजे हा हॅलोफॉर्म टेस्ट देऊ शकत नाही. इथेनॉल कसा असतो? CH3C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर H. ह्याला पण मिथाइल ग्रुप आहे, ह्याला पण मिथाइल ग्रुप आहे, ह्याला पण मिथाइल ग्रुप आहे, पण ह्याला मिथाइल ग्रुप. नेक्स्ट, मिथेनॉल प्लस बेन्झीन कार्बाल्डिहाइड म्हणजे कानिझारोज रिॲक्शन. मिथेनॉल म्हणजे फॉर्माल्डिहाइड, बेन्झीन कार्बाल्डिहाइड म्हणजे बेन्झीन, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? मिथेनॉइक ऍसिड प्लस फिनिल मिथेनॉल. नेक्स्ट, which among the following color is obtained in the स्किप्स टेस्ट? स्किप्स टेस्ट मध्ये कोणतं कलर मिळू शकतं आपल्याला? पिंक, रेड किंवा मेजेंटा. पिंक, रेड किंवा मेजेंटा. पिंक, रेड किंवा मेजेंटा. नेक्स्ट, which of the following is obtained when aldehyde is treated with dilute nitric acid? हे बघा, अल्डिहाइडला
जर तुम्ही नायट्रिक ऍसिड बरोबर ट्रीट केला, डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर, तर त्याचं ऑक्सिडेशन होतंय आणि ऑक्सिडेशन होऊन काय मिळते तर कार्बोक्सिलिक ऍसिड. डायल्यूट नायट्रिक ऍसिड इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे तो काय देणार आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड्स. काय देणार आहे? काय देणार आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. काय देणार आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्ह युरोट्रोपिन? हे काय नाहीये आपल्याला, हे पण क्वेश्चन नाहीये. ठीक, हे दोन्ही आहेत जे क्वेश्चन्स आहेत ना, हे आपल्या मागच्या पोर्शन मधले आहेत, या पोर्शन मधले नाहीयेत म्हणून ते घेत नाहीये. नेक्स्ट, रिएक्शन्स ऑफ काय आहेत तर कीटोन्स बघा. तर रिएक्शन ऑफ कीटोन्स मध्ये काय क्वेश्चन आहे बघा. हे तर आपण बघितले, आयडेंटिफाय द रिएजंट आर युज्ड इन द फॉलोइंग रिएक्शन. सेमी कार्बेझाइडच असणार आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट गिव्ह येलो सॉलिड ऑन ट्रीटमेंट विथ सोडियम हायपोहायड्रेट? म्हणजे हॅलोफॉर्म टेस्ट. म्हणजे कोणती टेस्ट सांगा? हॅलोफॉर्म टेस्ट. पेंटेन डॅश 2 ONE मध्ये मिथाइल ग्रुप आहे, इथेनॉल मध्ये मिथाइल ग्रुप आहे, ऍसिटोन मध्ये मिथाइल ग्रुप आहे, ऍसिटोफिनॉन CH3C डबल बॉन्ड O. इथेनॉल मध्ये पण आहे CH3C डबल बॉन्ड OH, हा इथेनॉल आहे आपला. हा CH3C डबल बॉन्ड OH इथेनॉल आहे, ह्यामध्ये आहे. ऍसिटोफिनॉन कसा असतो? C6H5 C6H5 C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर CH3, हा ऍसिटोफिनॉन आहे, इथेनॉल आहे. पेंटेन डॅश 2 ONE म्हणजे CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. पेंटेन डॅश 2 ONE. पेंटेन डॅश 3 ONE नाही, कारण इथं येणार डबल बॉन्ड, मग इथाइल ग्रुप आणि इथं एक इथाइल ग्रुप येणार. हॅलोफॉर्म टेस्ट म्हणजे सोडियम हायपो आयोडाइड. हॅलोफॉर्म टेस्ट कशी असते? ही अशी असते, CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R प्लस 3 टाइम्स काय येणार आहे तर NaOI इन ब्रॅकेट NaOH प्लस काय येणार आहे तर I2. सो इथं काय येणार आहे तर CHI3. हा CH3 जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो? CHI3. भक्ति फटका खाएगी अब तू क्या? अब बहुत हो गया दोनों का भी. RCONA प्लस 2 टाइम्स काय येणार NaOH. सो हा आयडोफॉर्म येल्लो प्रेसिपिटेट. कसला प्रेसिपिटेट आहे? ही मिथाइल कीटोन्सच देऊ शकतात. कोण देऊ शकतात? कोण देऊ शकतात? मिथाइल कीटोन्स. सोडियम हायपो आयोडाइड टेस्ट. हा सोडियम हायपो आयोडाइड अनस्टेबल असते. अनस्टेबल असते म्हणून आपण ह्याला कसं बनवतो तर इन सितू. इन सितू म्हणजे काय असते तर फ्रेशली प्रिपेड. इन सितू म्हणजे काय असते तर फ्रेशली प्रिपेड. इन सितू म्हणजे काय असते तर फ्रेशली प्रिपेड. ठीक आहे. टेस्ट ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बघा. हा, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट शोज व्हॉट टेस्ट? हॅलोफॉर्म टेस्ट. प्रोपेनॉल आपण आत्ताच बघितलं. प्रोपेनॉल मध्ये 3 कार्बन असणार आहेत, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH म्हणजे मिथाइल ग्रुप नाहीये. द ओनली अल्डिहाइड विच कॅन परफॉर्म हॅलोफॉर्म टेस्ट कोण आहे तर इथेनॉल किंवा ऍसिड अल्डिहाइड. इथेनॉल किंवा ऍसिड अल्डिहाइड, तो सोडून दुसरा कोणही करू शकत नाही. नेक्स्ट, which of the following compound forms pink coloration on addition of Gibbs base? अल्डिहाइड. कोण देणार आहे पिंक कलर? पिंक किंवा रेड किंवा मॅजेंटा कलर कोण देणार आहे? अल्डिहाइड ऍड केल्यानंतरच होणार आहे, दुसरं कोणतंही होणार नाही. नेक्स्ट, which of the following compound when treated with ammonical silver nitrate exhibit silver meter test? आता सिल्वर मीटर टेस्ट अल्डिहाइड. कोण आहे अल्डिहाइड? या चारीमध्ये अल्डिहाइड कोण आहे? चारीमध्ये अल्डिहाइड कोण आहे? इथेन. चारीमध्ये अल्डिहाइड कोण आहे? इथेनॉल. समजतंय? येस ऑर नो? येस ऑर नो? नेक्स्ट, हे अल्डिहाइड्स आणि कीटोनचे सगळे क्वेश्चन झाले. कशाचे क्वेश्चन झाले? अल्डिहाइड आणि कशाचे झाले तर कीटोन्सचे. आता आपण नेक्स्ट काय बघायचं आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड्स. काय बघणार आहे नेक्स्ट?
कार्बोक्सिलिक ऍसिड. इथं त्यांनी सेपरेट क्वेश्चनच दिलेत. कार्बोक्सिलिक ऍसिडचा पार्टच काय दिलाय तर वेगळा दिलेला आहे. हे बघा, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इट्स डेरिव्हेटिव्ह, हा पार्टच वेगळा दिलाय. क्वेश्चन बघा, विच अमंग द फॉलोइंग इज अ डायकार्बोक्सिलिक ऍसिड. Which among the following is a dicarboxylic acid? ब्युट्रिक ऍसिड मध्ये 4 कार्बन असतात, एकच म्हणजे एकच COH ग्रुप असते. ब्युट्रिक ऍसिड मध्ये एकच COH ग्रुप असते. कॅप्रोइक ऍसिड मध्ये पण एकच COH ग्रुप असते. वेल्ड्रिक ऍसिड मध्ये पण एकच COH ग्रुप असते. राहिला कोण? ग्लुटॅरिक ऍसिड. ग्लुटॅरिक ऍसिड, मॅलोनिक ऍसिड, ऍडियापिक ऍसिड, ऑक्झॅलिक ऍसिड, अजून कोणता तरी एक आहे राहिला. एक ऑक्झॅलिक असते, मग ग्लुटॅरिक असते, मग मॅलोनिक असते, ऍडियापिक असते आणि एक आहे. असे टोटल 5 आहेत जे डायकार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये येतात. सो ग्लुटॅरिक ऍसिड इज अ डायकार्बोक्सिलिक ऍसिड. हा, सुसिनिक ऍसिड एक राहिलेला. सांगितलं की मॅलोनिक मी. ऑक्झॅलिक सांगितलं, सुसिनिक, मॅलोनिक, ग्लुटॅरिक, ऍडियापिक. Yes, identify the product formed in the following reaction. Grignard's reagent plus dry ice आहे. Grignard's reagent plus dry ice. Dry ice म्हणजे कोण सांगा? C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O म्हणजे dry ice आहे. ह्याला Grignard's reagent बरोबर रिॲक्ट केलं. Grignard's reagent काय आहे? CH3 CH2 Mg काय आहे तर Br. रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ काय आहे तर ड्राय इथर. हा काय आहे तर मायनस, हा काय आहे तर प्लस. हा बॉन्ड इथं काय झाला शिफ्ट, इथं मायनस आणि इथं काय आहे तर प्लस. प्लसला काय जॉईन होतंय? मायनस. मायनसला काय जॉईन होतंय? प्लस. सो इथं काय येणार आहे? CH3 CH2C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OMgBr. ह्याला आपण कसला कॉम्प्लेक्स म्हणणार आहे? Mg कॉम्प्लेक्स. आणि या Mg कॉम्प्लेक्सचा आपण हायड्रोलायसिस करतो, म्हणजे वॉटर बरोबर ट्रीट करतो ऍसिडिक कंडिशनला. तर हा जो पूर्ण ग्रुप आहे ना MgBr, हा रिमूव्ह येतोय आणि इथं काय येतंय तर H. काय येतंय? H. म्हणजे इथं काय फॉर्म झाला? CH3 CH2C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH. काय नाव आहे ह्याचं? प्रोपेनऑइक ऍसिड. आता ट्रिक, मला माहित आहे ड्राय आईस आहे. काय मला? ड्राय आईस. ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे. ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा हा काढायचा आणि तिथं काय लावून टाकायचा? ट्रिक. ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे. कोण आहे? कोण आहे? ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे, त्याचा MgBr काढायचा आणि COOH लावायचा. जर ड्राय आईस असेल, जर ड्राय आईस असेल, जर ड्राय आईस असेल. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायेस्ट बॉइलिंग पॉइंट? वॅलेरिक ऍसिड. 5 कार्बन असतात. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ डायकार्बोक्सिलिक ऍसिड? ग्लुटॅरिक आहे, सुसिनिक आहे, मॅलोनिक आहे, कॅप्रोइक. कॅप्रोइक मध्ये किती कार्बन असतात? 6. आणि मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड आहे. कसला ऍसिड आहे? कसला ऍसिड आहे? मोनोकार्बोक्सिलिक. कसला ऍसिड आहे? मोनोकार्बोक्सिलिक. कसा आहे? मोनोकार्बोक्सिलिक. बरं सांगा मला, मी तुम्हाला आताच ट्रिक सांगितलेली आहे. हा काय आहे? CH3 ट्वाइस. इथं CH3 आहे, इथं काय आहे तर CH. हा MgBr आहे. मी म्हटलं MgBr च्या इथं काय करा? माझं नाव काय येणार आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड. 2 मिथाइल प्रोपेनऑइक ऍसिड. 2 मिथाइल प्रोपेनऑइक ऍसिड. ट्रिक समजली का? ट्रिक समजली का? ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे, त्यातला MgBr काढायचा आणि डायरेक्टली काय ऍड करायचा? COOH. काय ऍड करायचं डायरेक्टली? COOH. समजतंय? सांगा.
सांगा. CH3 MgBr आहे ना, मग MgBr काढायचं आणि काय लावायचं म्हटलं, COOH. COOH म्हणजे कोण झाला, किती कार्बन झाले, 2. 2 कार्बन म्हणजे काय नाव असणार आहे, इथेनॉइक ऍसिड. काय असणार आहे, इथेनॉइक ऍसिड. काय असणार आहे, इथेनॉइक ऍसिड. नेक्स्ट, which among the following functional group is reduced by diborane? COOH. कालच आपण बघितलं लास्ट पॉइंट की COOH हा डायबोरेन काय करू शकतो, रिड्यूस. पण NO2 ग्रुपला किंवा COR ला किंवा हॅलोजनला डायबोरेन ग्रुप रिड्यूस करू शकत नाही. हा, आणि NaBH4 हा COOH ग्रुपला रिड्यूस करू शकत नाही. NaBH4 हा COOH ग्रुपला रिड्यूस करू शकत नाही. Which among the following is not a dicarboxylic acid? Not a dicarboxylic acid. Valeric acid. Why valeric acid? Because it contains only one COH group and total carbon किती असतात तर 5. टोटल कार्बन किती असतात, टोटल कार्बन किती असतात 5. टोटल कार्बन किती असतात 5. नेक्स्ट सांगा. कालच झाली आपली रिएक्शन. C6H5 आहे आणि CH2 आणि काय आहे तर CH3. ह्याचं ऑक्सिडेशन केलं आपण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, अल्कलाइन KMnO4. मी तुम्हाला काय म्हटलं, इररिस्पेक्टिव्ह ऑफ चेन, किती मोठी आहे किंवा किती छोटी आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ अ चेन, किती मोठी आहे किंवा किती छोटी आहे, डायरेक्टली काय करायचं, C6H5 कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, COOH. C6H5 COOH म्हणजे कसला ऍसिड फॉर्म होणार आहे, बेन्झोइक ऍसिड. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, पण अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. प्रिपरेशन ऑफ अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम अल्किल बेन्झीन. फ्रॉम व्हॉट, फक्त तिथं टर्शरी कार्बन असेल. कसला कार्बन असेल, कसला कार्बन असेल, टर्शरी, तर ऑक्सिडेशन होणार नाही. जर तिथं टर्शरी कार्बन असेल तर ऑक्सिडेशन होणार नाही. जर तिथं टर्शरी कार्बन असेल तर ऑक्सिडेशन होणार नाही. परत सेमच रिएक्शन आहे, फिनिलिथिन. हे पण मी तुम्हाला दाखवलेलं होतं. C6H5 आहे, CH डबल बॉन्ड काय आहे तर CH2. ह्याचं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, अल्कलाइन KMnO4. हा पूर्ण ग्रुप काय झाला, ऑक्सिडाइज. हा पूर्ण ग्रुप ऑक्सिडाइज झाला. इथं काय येणार आहे तर C6H5 COOH. ह्याचं नाव काय सांगा, बेन्झोइक ऍसिड. ह्याचं नाव काय सांगा, बेन्झोइक ऍसिड. येते का लक्षात, येस ऑर नो. फक्त टर्शरी कार्बन नसायला पाहिजे. कोण नसायला पाहिजे, कोण नसायला पाहिजे, कोण नसायला पाहिजे, टर्शरी कार्बन, टर्शरी कार्बन नसायला पाहिजे. Which of the following compound has the highest boiling point? Amines carboxylic acid. आयुष्यात झोपेतून उठून जरी तुम्हाला विचारलं ह्या सगळ्यांचे मोलार मास नियरली काय आहेत तर सेम, मग असा कोण आहे की ज्याचं बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असणार आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. कशात जास्त असणार आहे, ओके. हे हीच रिएक्शन आहे, अशीच रिएक्शन आहे. क्युमिन, क्युमिन म्हणजे कोण असते तर क्युमिन म्हणजे असते आयसोप्रोपिल बेन्झीन. क्युमिन म्हणजे कोण असते, आयसोप्रोपिल बेन्झीन. ह्याचं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, अल्कलाइन KMnO4. हा पूर्ण चेन ऑक्सिडाइज होते. हे पूर्ण चेन ऑक्सिडाइज होऊन काय मिळते, हे पूर्ण चेन ऑक्सिडाइज होऊन COOH. काय मिळणार आहे, बेन्झोइक ऍसिड. काय मिळणार आहे, बेन्झोइक ऍसिड. हा सेकंडरी कार्बन आहे, टर्शरी नाहीये. काय आहे, सेकंडरी कार्बन. क्युमिन, क्युमिन म्हणजे कोण असतं तर आयसोप्रोपिल बेन्झीन. क्युमिन म्हणजे कोण असतं, क्युमिन म्हणजे कोण असतं, आयसोप्रोपिल बेन्झीन. क्युमिन म्हणजे कोण असतं, आयसोप्रोपिल बेन्झीन.
Now, which of the following is obtained on oxidation of propene? Propene, CH3 single bond CH double bond CH2. ह्याचं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ऍसिडिक KMnO4. काय सांगितलेलं तुम्हाला? हा ग्रुप काय करायचा? ब्रेक करून जो CH आहे तो कशामध्ये कन्वर्ट करायचा? COOH. इथं फॉर्मिक ऍसिड मिळाला असता, पण फॉर्मिक ऍसिड काय आहे? अनस्टेबल. फॉर्मिक ऍसिड काय आहे? अनस्टेबल. म्हणून तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? फॉर्मिक ऍसिड अनस्टेबल आहे तर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. मग 2 कार्बनचा कार्बोक्सिलिक ऍसिड मिळाला, म्हणजे कोण असणार आहे? इथेनॉइक ऍसिड. कोण असणार आहे? बी पण तोच आहे. काय झालं? ऍसिडिक अल्कलाइन KMnO4 आपल्याला मिळताना कार्बोक्सिलिक ऍसिड मिळणार, त्याच्या पुढे कसं रिएक्शन होणार? A to B इथं द्यायला पाहिजे होतं ना काहीतरी. इथं जर LiAlH4 दिलं असतं, जर दिलं असतं, मी हे कन्सिडरच नाही केलं ऍक्च्युली, कारण इथं काही दिलेलं नाहीये. जर इथं LiAlH4 दिलं असतं तर रिडक्शन झाला असता आणि तो COH ग्रुप कशामध्ये कन्वर्ट झाला असता? तर CH2OH. Which from the following is not a dicarboxylic acid? Dicarboxylic acid कोण नाही आहे? सिट्रिक ऍसिड. कारण सिट्रिक ऍसिड कसला आहे तर ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड. जरा इथं बघायचं काय सांगते मी सिट्रिक ऍसिड बद्दल. सिट्रिक ऍसिड मध्ये हा असा असतो, CH2COOH असतं, परत COOH आणि इथं काय असतं तर OH, परत इथं काय असतं तर CH2COOH. ह्यामध्ये टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3 4 5 6 6 कार्बन आहेत. कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप किती आहेत तर 3. OH ग्रुप किती आहे तर 1. लक्षात ठेवायचं. Which of the following has the highest boiling point? इथेनॉइक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडचं बॉइलिंग पॉइंट कधीही झोपेतून उठवलं तरी काय असणार आहे तर जास्त. Which of the following is a pair of monocarboxylic acid? It is a pair of what? Monocarboxylic acid. Butyric acid and caproic acid. ब्युट्रिक ऍसिड मध्ये किती कार्बन असतात? 4. कॅप्रोइक ऍसिड मध्ये किती कार्बन असतात? 6. आणि दोन्ही कसले ऍसिड्स आहेत तर मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. दोन्ही कसले ऍसिड्स असतात? मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. दोन्ही कसले ऍसिड्स असतात? मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड्स. Select the correct increasing order of boiling point of alcohols, amines and carboxylic acid. सगळ्यात पहिला कार्बोक्सिलिक ऍसिड्स, मग अल्कोहोल्स आणि मग काय असणार आहे? अमाइन्स. सगळ्यात जास्त कार्बोक्सिलिक ऍसिड्स, मग अल्कोहोल्स आणि मग काय असणार आहे? अमाइन्स. Which of the following has the lowest boiling point? Formic acid. एक कार्बनचा ऍसिड. नेक्स्ट, इथिल ब्रोमाइड टू इथिल प्रोपेनॉइड. हे ऍक्च्युली हॅलो अल्केन्स मधलं आहे. इथिल प्रोपेनॉइड म्हणजे हा असा असणार आहे, CH3CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O. इथं काय येणार आहे तर CH2 आणि इथं काय येणार आहे तर CH3. हा इथिल काय आहे तर प्रोपेनॉइड. इथिल ब्रोमाइड घेतलेला, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड काय होता तर Br प्लस प्रोपेनॉइड म्हणजे सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. हा तर ग्रुप हा आहे, CH3CH2 हा ग्रुप आहे आणि हा मग सिल्वर सॉल्ट ऑफ काय आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड. मग सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड साठी काय लिहिणार आहे? CH3CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O काय येणार आहे तर Ag. CH3CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O काय येणार आहे तर Ag. समजते का? येस ऑर नो? हा सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मग कोण असणार आहे? सिल्वर प्रोपेनॉइड. कोण असणार आहे?
सिल्वर प्रोपेन ऑइट. कोण असणार आहे? CH3 CH2 C डबल बॉन्ड O. सिल्वर प्रोपेन ऑइट. कोण असणार आहे? सिल्वर प्रोपेन ऑइट. नेक्स्ट, हे ऍसिडिक रिएक्शन आहे. ही रिएक्शन मी दाखवलेली तुम्हाला आणि म्हटलेलं पण ही रिएक्शन एक्झामला विचारतात म्हणून. हा कोण आहे? सायक्लोहेक्झिन. सायक्लोहेक्झिनचं काय केलं? ऑक्सिडेशन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ऍसिडिक KMnO4. सो इथं काय येणार आहे? COOH. इथं काय येणार आहे? COOH. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. ऍडियापिक ऍसिड आहे हा. ह्याचं नाव जर विचारलं असतं तर ह्याचं नाव काय आहे? डायकार्बोक्सिलिक ऍसिड. ऍडियापिक ऍसिड. इथं जर म्हणजे हे ऑप्शन्स देण्याऐवजी नेम्स दिले असते तर आपण काय दिलं असतं त्याला? ऍडियापिक ऍसिड. काय नाव दिलं असतं आपण त्याला? ऍडियापिक ऍसिड. नेक्स्ट, फाईन. कसली रिएक्शन आहे ही? हे सांगा मला. ग्रिग्नार्ड्स रिएजंट पासून कार्बोक्सिलिक ऍसिड मिळाला म्हणजे ड्राय आईस वापरणार. काय वापरणार? ड्राय आईस. ड्राय आईस म्हणजे कोण? सॉलिड CO2. ड्राय आईस म्हणजे कोण असतं? सॉलिड CO2. ड्राय आईस म्हणजे कोण असतं? सॉलिड CO2. ड्राय आईस म्हणजे कोण असतं? सॉलिड CO2. व्हॉट इज द सोर्स ऑफ L-लॅक्टिक ऍसिड? लॅक्टिक ऍसिड, कर्ड. लॅक्टिक ऍसिड कशापासून मिळतं? लॅक्टिक ऍसिड कशापासून मिळतं? कर्ड. लॅक्टिक ऍसिड कशापासून मिळतं? कर्ड. लॅक्टिक ऍसिड कशापासून मिळतं? कर्ड. नेक्स्ट, which among the following compound is not used for the preparation of aromatic acids from the alkyl benzenes? Which among the following compound is not used for the preparation of aromatic carboxylic acids from alkyl benzene? I feel डायबोरेनच असणार आहे. डायबोरेनच वापरू शकत नाही. द नंबर ऑफ, मी ह्यासाठी लिहून दिलेलं, द नंबर ऑफ OH and COOH group in citric acid. नंबर ऑफ OH ग्रुप COH ग्रुप किती आहेत तर 3 आणि OH ग्रुप किती आहेत तर 1. रिस्पेक्टिव्हली म्हटले. रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमानुसार. क्रमानुसार OH किती आहेत तर 1 आणि कार्बोक्सिलिक ग्रुप किती आहेत तर 3. OH किती आहेत तर 1 आणि कार्बोक्सिलिक ऍसिड किती आहेत तर 3. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ कार्बन ऍटम प्रेझेंट इन N मोल ऑफ सिट्रिक ऍसिड? किती आहेत? 6. Which among the following has the highest boiling point? C2H by COOH. इथेनॉइल क्लोराइड ला वॉटर बरोबर ट्रीट केलं. इथेनॉइल क्लोराइड कोण आहे? CH3C डबल बॉन्ड काय तर Cl. ह्याला जर आपण वॉटर बरोबर काय केलं? ट्रीट केलं. Cl च्या जागी काय येणार आहे? OH आणि OH च्या जागी काय येणार आहे? Cl. सो CH3C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH म्हणजे काय असणार आहे? कसला ऍसिड असणार आहे? इथेनॉइक ऍसिड. Which of the following is not a dicarboxylic acid? Acrylic acid. कसला ऍसिड? Acrylic acid, acrolein. CH2 double bond CH single bond COOH. Acrolein. Acrylic acid. कसला ऍसिड आहे हा? विनिलिक ऍसिड असतो. ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला डबल बॉन्ड असते. नेक्स्ट, sodium salt of alpha halogenocarboxylic acid when heated with sodium nitrite on hydrolysis followed by hydrolysis gives what? Sodium salt of alpha halogen carboxylic acid when treated with sodium nitrate followed by hydrolysis. माहित आहे का ही रिएक्शन? ह्याला हेल्महोल्ट्ज-झेलेन्स्की रिएक्शन असं म्हणतात. ह्याला हेल्महोल्ट्ज-झेलेन्स्की रिएक्शन. मला सांगा फक्त, मी तुम्हाला आन्सर सांगतो. असंच गेस मारा. हा काय? सोडियम नायट्राइट आहे काय म्हणून काय?
का अमाइड? अमाइन का अमाइड? अमाइड का अमाइन? नायट्रो अल्केन्स फॉर्म होतात. काय फॉर्म होतात? नायट्रो अल्केन्स. नेक्स्ट, अ फ्लेवरिंग एजंट फाउंड इन अ ऑइल ऑफ विंटरग्रीन इज. सांगा, फ्लेवरिंग एजंट ऑइल ऑफ विंटरग्रीन. हा, डी व्हॅनिलिन. नक्की मी व्हॅनिलिन म्हटलेलं. बघा, मिथाइल सॅलिसिलेट, व्हॅनिलिन वेगळं. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड? सिट्रिक ऍसिड. द ऍसिड विच कंटेन OH and COOH ग्रुप? सॅलिसिलिक ऍसिड. सॅलिसिलिक ऍसिड मध्ये काय असते? इथं COOH असते आणि इथं काय असते तर OH. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग इज अ ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड? सिट्रिक ऍसिड. कसला ऍसिड आहे? नेक्स्ट, which of the following acid does not contain COOH group? लॅक्टिक ऍसिड मध्ये तर असते, सुसेनिक ऍसिड मध्ये पण असते, कार्बामिक ऍसिड राहिलं आणि बार्बिट्युरिक ऍसिड राहिलं. बार्बिट्युरिक ऍसिड. स्ट्रक्चर बघूया का? बार्बेरिक ऍसिड कसा असतो बघा. कार्बामिक मध्ये NH2COH असते आणि बार्बिट्युरिक मध्ये काय असते? C4H4N2O3. ठीक आहे. लेमन गिव्ह सोर टेस्ट बिकॉज ऑफ सिट्रिक ऍसिड. सप्ले. नेक्स्ट बघा, रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ काय तर COOH ग्रुप. हा काय सांगा मला, कोण फॉर्म होणार आहे सांगा इथं? कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि कोण आहे तर CH3CH2OH. ईस्टर फॉर्म होते पहिला. काय फॉर्म होते? ईस्टर. CH3C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय तर O, सॉरी OH बॉन्ड ब्रेक होते आणि इथं काय येते तर CH2 काय येते तर CH3. पुढं हायड्रोजन गॅस पास केली. काय पास केली? काय पास केली? हायड्रोजन गॅस. कोण होणार? रिड्यूस. हा ग्रुप काय होणार आहे तर रिड्यूस. इथं एक हायड्रोजन आणि इथं एक काय येणार आहे तर हायड्रोजन. काय येणार सांगा? तो ऑक्सिजन रिम्यूव्ह होतो. कोणता येणार आहे आन्सर? CH3CH2O CH2CH3. सॅलिसिलिक ऍसिड ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर ट्रीट केलं तर ऍस्पिरिन. ऑर्थो ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड, ऑर्थो ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड, ऑर्थो ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड. Which of the following carboxylic acid is most reactive towards esterification? हा टर्शरी आहे. कोण आहे हा? आणि हा कोण आहे? प्रायमरी. प्रायमरीची रिॲक्टिव्हिटी काय असते तर सगळ्यात जास्त. लक्षात ठेवायचं, कारण सवय असते सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण म्हटलं की आपण काय करतो? टर्शरी असं म्हणतो. म्हणून मी टर्शरी पहिला स्टिक केला आणि दाखवलं. सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह इस्टरिफिकेशनला कोण असतं तर प्रायमरी. बरं ठीक आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड when reacts with ethanol gives product. The same product is obtained in ester है ना? Acetic anhydride plus ethanol. Acetic anhydride plus ethanol. Same esterification reaction. The reaction of acids with alcohol gives esters. The reaction of acids with alcohol gives what? Esters. Esterification reaction म्हणतो आपण याला. बरं ठीक आहे. हे दोन झालेत, हे एवढे राहिलेत.
हे हे जे आहेत हे मी एंडला घेणार किंवा तुमचं तुम्ही सॉल्व्ह करायचं. कारण एक